प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 14 मार्च 2026 शनिवार। एकमेकावर प्रेम करा। तुम्ही एकमेकावर प्रेम करा। योगान 13 अध्याय 34 वचन। ख्रिस्ताची प्रेमळ आज्ञा एकमेकावर प्रेम करा ही नव्या करारात 12 वेळ ओढते. कोणता प्रेमळ पिता आपल्या मुलींना प्रेम, एकता आणि शांततेत राहावे अशी इच्छा करीत नाही? आपल्या प्रभूने सांगितले की माझी आज्ञा आहे की मी तुम्हावर जसे प्रेम केले तसे तुम्हीही एकमेकावर प्रेम करा. योगान 15 अध्याय 12 वचन. पुन्हा तो म्हणाला, मी तुम्हाला या गोष्टी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रेम करा. योगान 15 अध्याय 17 वचन. आणि असेही म्हणाला, जर तुम्ही एकमेकावर प्रेम केले तर त्यावरून सर्वांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात. योगान 13 अध्याय 35 वचन. प्रभू येशूने एकमेकावर प्रेम करण्यावर किती स्पष्टपणे आणि वारंवार भर दिला. प्रेमाची मार्ग म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्ती धर्मी आज दुर्दैवाने विभागाने भरलेला दिसतो. चर्च विरुद्ध चर्च, सेवक विरुद्ध सेवक आणि अनेक ठिकाणी देवाची सेवक बांधा मुले न्यायालय आणि पोलीस ठाण्यांमध्ये दिसतात. हे बघणे किती दुःखद आहे. त्यांचे मूळ कारण म्हणजे दैवी प्रेम कमी झाले आहे आणि त्यांचाही सर्वात आला आहे. म्हणून आपण प्रार्थना करणे आवश्यक आहे. प्रभू, आमच्या प्रेमाची अभावाला क्षमा कर. तुझे दैवी प्रेम आमची अंतःकरणात ज्योत कोठ्या शिकवणी मुले ही चर्चमध्ये विभागणी झाली आहे. अभिमान आणि दिखाऊपणाची प्रेमामुळे मंडळ्या गटामध्ये विभागल्या गेल्या आहेत. तरीही आपला प्रेमळ देव हे सर्व संयमाने सहन करतील आहे. आपण प्रभूचे शिष्य आहोत, त्यांचे विश्वासणारे. मग आपण त्यांच्यासारखे प्रेमळ असायला नको काय? ख्रिस्ताचा स्वभाव आणि प्रकृती आपल्या जीवनात प्रकट यावे नको काय? त्यांचे प्रेमाने करुणा आणि दया आपल्या जीवनात दिसायला नको का? चला आपण स्वतःला पूर्णपणे पवित्र आत्म्याचे नियंत्रणाला अर्पण करून आणि ख्रिस्ताचे प्रेम, कोमलता आणि त्यांचे सर्व दैवी गुण आपल्या वाढू देऊया. आपण पूर्ण समर्पण करूया जेणेकरून ख्रिस्ताची स्वभाव आपल्या परिपूर्णपणे कळेल. तेव्हा आपण इतरांना ख्रिस्ताची प्रेमाची पूर्णतेकडे नेऊ शकतो. आपण स्वतःला मजबूत चर्च, कमकुवत चर्च, मोठी चर्च, छोटी चर्च, श्रीमंत चर्च, गरीब चर्च, पूर्ण सुरुवातीचे चर्च, अर्धी सुरुवात चर्च, वधूची चर्च किंवा गरिबाची चर्च असे विभागू नये. त्याऐवजी आपण हे ओळखूया की आपण सर्वजण ख्रिस्ताची त्याच मौल्यवान रक्ताने विकत घेतलेले आहेत. त्याच आत्म्याने ताजेतवाने गेलेले आहेत आणि आपल्या एकच देव पिता आहे. चला प्रभूच्या कुटुंबाप्रमाणे एकतेत पुढे जाऊ या. पुढील म्हणण्यासाठी वचन. पतीमध्ये बंधुप्रेम जोड आणि बंधुप्रेमामध्ये प्रेम जोडा. दुसरी पत्र 1 अध्याय 7 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी व्यवस्था विवरण 23 अध्याय 24 अध्याय 25 अध्याय. संध्याकाळी मार्क 14 अध्याय 1 ते 26 वचन. धन्यवाद. वचन.